तर 5 तारखेला होणाऱ्या शपथविधीबाबत मुंबई भाजपची बैठक सुरू झाली आहे। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक दादर इथल्या वसंत स्मृती इथे बैठक सुरू आहे। तर मुंबई भाजपाचे सर्व आमदार, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, महामंत्री, मंडळ अध्यक्ष आणि सर्व आघाड्यांचे अध्यक्ष हे सगळे या बैठकीला उपस्थित आहेत। शपथविधी मोठ्या दिमाखात करण्यासंदर्भात या बैठकीचे नियोजन होणार आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आहेत। देवेंद्र, सत्ता स्थापनेला वेग आलेला आहे आणि 5 तारखेला होणाऱ्या या शपथविधीबाबत मुंबई भाजपची बैठक सुरू झाली आहे। या बैठकीचे काय अपडेट्स मिळतात आपल्याला? दीपाली, सत्ता स्थापनेला घेऊन महायुतीच्या गोटामध्ये वेगवान हालचाली होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। आपल्याला माहिती आहे की 5 तारखेला आझाद मैदान इथे शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडणार आहे आणि याच अनुषंगे भाजपची, खास करून मुंबई भाजपची एक महत्त्वाची बैठक जी आहे ती दादर इथल्या वसंत स्मृतीमध्ये पार पडते। भाजपचे जे मुंबई अध्यक्ष आहेत आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडते। एकूणच शपथविधी सोहळा जो आहे तो भव्य, दिव्य आणि एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करत भाजपला करायचा आहे आणि त्याच अनुषंगे महत्त्वाची बैठक नियोजनाच्या दृष्टीने सध्या या वसंत स्मृती कार्यालयामध्ये सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने या शपथविधी सोहळ्याला भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा मित्रपक्षाचे कार्यकर्ते असतील महायुतीच्या, ते उपस्थित राहणार आहे। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या सगळ्या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि महायुतीचं जे काही शपथविधी सोहळा आहे किंवा मुख्यमंत्री कोण होणार याबाबतची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्यामुळे या शपथविधी सोहळ्याकडे जे आहे ते तमाम राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे आणि हाच शपथविधी सोहळा जो आहे तो भव्य दिव्य बनवण्यासाठी भाजपकडून जे आहे ती मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे। त्याच दृष्टीने नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती सध्या भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयामध्ये सुरू आहे। नक्कीच या बैठकीचे आणखी अपडेट्स आपण तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।